गुजरात व्यापारी संघटना जीबीके ग्रुप आणि समस्त गुजराती समाज ट्रस्ट त्यांच्या माध्यमातून दांडिया रासचं आयोजन केला जातो। त्याचा मूळ उद्देश सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवला की काही लोक आमचे जे दुकानदार आहेत ते 9 वाजतापर्यंत दुकान उघडून आपला व्यवसाय करत असतात, त्यांना त्यांच्या फॅमिलीला त्यांच्या परिवाराला दांडियाचा आनंद घेता येत नाही, म्हणून आम्ही बंद वास्तू म्हणजे आमच्या जीबीके ग्रुपच्या इंडोर एसी हॉल आहे, त्यामध्ये सगळ्यांना आनंद मिळेल, त्यांची फॅमिलीला घेऊन सेफ एक दांडिया रासचं आयोजन आम्ही करतोय। आणि आमचा उद्देश हाच आहे की सगळे सेफ आणि इंडोर कोणाला त्रास न देता कोणाला त्रास न घेता व्यवस्थित हो ही शुभेच्छेसाठी आम्ही हे कार्य करत असतो। धन्यवाद। दुसरे कार्यक्रम कधी आहे? हे 22 तारीखपासून चालू झालाय, ते शेवट 1 तारीखपर्यंत दसऱ्याच्या आगल्या दिवशी 10 दिवसाचा, यावर्षी नवरात्र हे 10 दिवसाची आहे, 10 दिवस पर्यंत हा कार्यक्रम ठेवणार आहे। फक्त गुजराती लोकांसाठी का सर्वांसाठी? तसं काय नाहीये, गुजरातीसाठी नाहीये, आम्ही जेवढे व्यापारी आहेत जेवढे आमचे हितइच्छुक आहेत त्यांची फॅमिलीसाठी, जे लेडीज आहे आजच्या या घडीमध्ये ते सेफ नाहीये, ते कुठे आपली ऍक्टिव्हा घेऊन ते कुठे जाऊ शकत नाही, त्यासाठी आम्ही हे सेफ म्हणून आम्ही लेडीज साठी आणि खास म्हणजे सगळ्यांसाठी, त्याच्यामध्ये असं तुम्ही नाव देऊ नका की हे फक्त गुजरातीसाठी आहे। तुम्ही या गेल्या वर्षी एक मराठी मुलांनी ऍक्टिव्हाची प्राइस घेतली होती, त्याच्या अगोदर एक तेलुगू मुलीनी, म्हणजे 90% सुद्धा जे प्राइस वगैरे ते इतर समाज घेऊन जातो, म्हणजे फक्त दांडिया हे गुजराती समाज खेळत नाही असा माझा आणि आमची संपूर्ण टीमचा मानणं आहे। सर्व येऊ शकतात ना? सर्व येऊ शकतात, तुम्ही या। प्रवेश प्रक्रिया कशी आहे ते सांगतोय। बघा काय आलंय, सगळे व्यापारी फक्त ती संघटना आहे, असं काही नाही की तिकडे फक्त व्यापारीच असतात, कुठं व्यापारी हे जास्त तोंड सुटलेले आहेत, त्यांना खेळता येत नाही, त्या ठिकाणी खेळणारे सगळे आपणच आहे, आणि म्हणून तिकडे नक्की या। कोणालाही पास लागले तर आप्पाजी कुलकर्णींकडे पण पास असतात, ते काही गुजराती नाहीये, हा, तर सगळ्यांकडे त्यांच्याकडे पण पास असतात, तुम्हाला जेव्हा लागले तुम्ही ह्या करले त्या पास घेऊ शकतात। पण खरंच एक तुम्ही आलं पाहिजे, एक जरी खेळत जरी नसलो एक पाहण्याच्या दृष्टिकोनाने या, ते खूप एक वेगळा एक गरबा तुम्हाला त्या ठिकाणी दिसतो। पारंपरिक नाही, परंतु तिकडे एखादा व्यक्ती कुटुंबाचा प्रमुख असतो ना, तुम्ही पाहू शकता भरपूर जण त्यांच्या मुलांना तिकडे गेटवर सोडतात आणि निघून जातात घरी, आणि डायरेक्ट म्हणजे परत घेऊन जायचा जो वेळ असतो तेव्हा येतात, म्हणजे तिकडे एवढं एखाद्या एक कौटुंबिक वातावरण असतं। आज आपण पाहू शकतो प्रत्येक ठिकाणी गरब्याच्या इकडे भांडणं होतात, काय काय गोष्टी लोफरगिरी या ठिकाणी होते, परंतु आज गेला हा 5वा वर्ष आहे, आणि 5व्या वर्षामध्ये एकही वर्षी कधी छोटा एक गालबोट या कार्यक्रमाला लागला नाही, कारण की सर्व येणारे हे 5 सिस्टम असते, 5 सिस्टम म्हणजे त्याच्यामध्ये हा आला नाही पाहिजे तो आला पाहिजे तसा काही विषय नसतो, फक्त लोफरगिरी नाही झाली पाहिजे, येणारा व्यक्ती थोडा परिचितला असला पाहिजे या उद्देशाने ती 5 सिस्टम, म्हणजे याच्यामध्ये कुठं त्या 5 हा फक्त गुजरातींनाच देण्यात येत आहे अशात हा कुठंच भाग नाहीये। हे खूप चांगलं त्यांनी सांगितलं की मागच्या वर्षीचा एक मराठी मुलगा ऍक्टिव्हा जिंकला होता, वॉशिंग मशीन मला वाटतं एक तेलुगू समाजाची होती, इकडे समाज किंवा हे आम्ही पाहतच नाही, हा कार्यक्रम हा भारताचा आहे, भारतात सगळेच येतात, तर तुम्ही या। होत आहे ह्या संपूर्ण जगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्ती, तसेच आज संपूर्ण जगाचं ज्या व्यक्तीवर लक्ष आहे, ज्या व्यक्तीमुळे संपूर्ण भारताचं एक नाव उंचवलं जात आहे संपूर्ण जगामध्ये,
या भारताचे पंतप्रधान सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्त भारतीय जनता पार्टी केंद्र नेतृत्वाने एक खूप चांगला उपक्रम त्या ठिकाणी संपूर्ण भारतात त्या ठिकाणी घेत आहे. या संपूर्ण उपक्रम जवळपास पंधरवाडा म्हणून 15 दिवसाचे उपक्रम आहेत. त्याच्यामध्ये अनेक वृक्षारोपणाचे कार्यक्रम आहेत, अनेक रक्तदानाचे कार्यक्रम आहेत, अनेक आरोग्य शिबिर आहेत. त्याच गोष्टीला अंतर्गत एक प्रत्येक विधानसभेनुसार विधानसभा निहाई मॅरेथॉनचं मॅरेथॉनचं नियोजन देखील त्या ठिकाणी करण्यात आलं. नमो युवा रनचं आयोजन 28 नोव्हेंबर 2025 रोजी त्या अंबरनाथ शहरामध्ये होणार आहे. सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब देखील त्या मॅरेथॉनला उपस्थित राहणार आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना तसेच सर्व युवा खेळाडूंना मी विनंती करतो की जास्तीत जास्त मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन आपलं या शहराचं एक नाव लेखित त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे आणि आपण निश्चित त्या ठिकाणी 25 तारखेला भेटू ही आपल्याला एक आशा.